पुंडलिकाय कालमूले समागत्यतिष्ठन् महामन्त्रकम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं रामकृष्ण सुंदरते ध्यान उभे विटे सुंदरते
हरी जय जय राम कृष्ण हरी रूपा
देवदेव म्हणे व्यर्थता हिंडती देव देव भरणी व्यर्थ काही नसे. 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 Dewa
देवदेव म्हणून व्यर्थ काही नसी, देवदेव म्हणून व्यर्थ काही नसी, निज देवासी मुळी कोण, देवा नाही रूप, देवा नाही गाव, देवा नाही ठाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, अखंडित सेवा कर त्यांची. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. विठ्ठल विठ्ठल. केवल ज्ञानमूर्ती गंगादितं सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकनित्यविमलमच्चलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि, सद्गुरुं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरपुंडरीकाय दातो दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास विकवा पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया दंडवंत तुझे पाया. कोणत्याही सेवेला कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. कारण पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन अपवित्रांना पवित्र करणारा असं मंगल आहे. विठ्ठल विठ्ठल. वाल्याचा वाल्मिकी झाला, गणितासारखी वैश्य करून गेली. म्हणून पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण जे आहे अपवित्रांना पवित्र करणारा असं मंगल आहे. विठ्ठल विठ्ठल. अलंकापुरी रम्या सिंहासनस्थं पदभोज तेजं हृदे प्रदेशं विचित्रदेव सदा सूयमानं समाधिस्थ कृती मजे ज्ञानदेव.
करुणा करा दयाळा तुमचा लादलो पवन झालो चराचरी. प्रस्तुत प्राप्त काळ प्राप्त समय प्राप्त घटिका कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम अल्पसा परिहार देणं वक्त्याचं अर्थ कर्तव्य आहे. म्हणून आज कामदा एकादशी आणि या एकादशी निमित्ताने या दोन पायाच्या बिना शिकायच्या रेड्याला सेवा करण्याची संधी दिली. आज ज्यांनी माझ्याकडे सेवा सुपूर्द केली गेले दिगंबर ईश्वर राहिल्या त्या कीर्ती जगात. असे असणारे आमचे सुखलाल महाराज कोल्हे यांनी मला माझ्याकडे सेवा सुपूर्द केली. परंतु मला असं वाटतं याच्यासाठी केला होता त्रास शेवटचा दिवस गोड बाबा. सुखलाल महाराज कोल्हे रामनवमीच्या दिवशी त्यांना साक्षात राम प्रभूने त्यांची प्राणज्योत एकरूप करून घेतली. कोणालाही खरे वाटत नव्हतं. मला काल फोन आला की महाराजांचं असं असं झालं. 2 दिवसापूर्वी अगोदर महाराजांनी मला फोन केला की महाराज क्षमा असावी मी तुमच्या कीर्तनाला नाहीये. म्हटलं काय झालं म्हणे नातेवाईकाचं साखरपुडा आहे. बाबा जेव्हा गेले 1 दिवस अगोदर हे होतं प्रत्येकात महाराज मला चहा घेऊन आले. महाराजांनी विचारलं मला महाराज ते अभंग कोणता घेणार आहे. म्हटलं बाबा अभंग मी हा निवडलेला आहे. ठीक आहे मला व्हॉट्सअपला पाठवून द्या. मी पाठवायच्या अगोदरच बाबांनी मला व्हॉट्सअपला पाठवून दिला लिहून. अभंग ऍक्च्युअली मी चेंज करणार होतो परंतु चला बाबांनी लिहून पाठवलंय म्हटलं अभंग हाच असू दे. म्हणून सर्वांच्या नामचिंतनासाठी सेवेसाठी निवडला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. ज्ञानोबर आहे ह्या अभंगामध्ये अभंग तिने चरणाचा आहे. देवाचा पत्ता सांगणारा असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सुरुवात करण्यापूर्वी बाबांनी थोडी मला पाश्व इतिहासातला सांगितला. परमानंद भक्तीपीठ श्री क्षेत्र आषाढी गाव आमचे विठ्ठल बाबा वारके इथे उपस्थित आहेत. एकाच एका वळे उगवी बहुतांची गोडे उभारी हात जगी जाणवली माप असं हे भव्य दिव्य भक्तीपीठ बाबांनी उभारलं. कशासाठी सर्वांच्या एकाच एका वळे उगवी बहुतांची गोडे. हे शक्तीपीठ मला कोल्हे बाबांनी सांगितलं का ही जी कीर्तन सेवा आहे ही कीर्तन सेवा जवळजवळ 27 ते 28 वर्ष झाली. मला वाटलं सुद्धा नव्हतं की आज कीर्तन होईल. संदीप महाराजांची भाची आहे त्याचा मॅसेज आला मला की बाबांचं असं आहे की ह्या कार्यक्रमाला आजपर्यंत 27 ते 28 वर्ष झाली कधीही खंडन पडलेलं नाहीये. म्हणून आपल्याला कार्यक्रमाला खंडन न करता हे कार्यक्रम असंच कंटिन्यू करायचं आहे. म्हणून याची सेवा उपस्थित आहे. विठ्ठल विठ्ठल सांगायचं म्हटलं सकाळी आमची भेट झाली. बाबाने सांगितलं संदीप महाराजांनी की 15 वर्षापूर्वी सुद्धा बाबांना असा अटॅक करून गेला होता छोटासा. परंतु बाबांनी वारके बाबांनी त्यांना प्राणमंत्र दिला आणि त्या स्फूर्तीने त्या चैतन्याने त्या बाबांनी त्यांना अशी काही शक्ती प्राप्त झाली. बाबा सतत या आषाढा गावामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला झटत होते सेवा करत होते आणि म्हणून पांडुरंग परमात्म्याने श्री राम प्रभूने त्यांची प्राणज्योत आपल्यामध्ये एकरूप करून घेतली. विठ्ठल विठ्ठल आदेश होते आणि पाहते काते
उपस्थित आहेत. आनंद संप्रदायाचे 16वे महापुरुष शंभूलाल नाना पाटील यांचे चिरंजीव अनिल पाटील येथे उपस्थित आहेत. ज्यांनी मला या परमार्थ क्षेत्राची गोडी लावली, गुरुवर्य दत्ता महाराज आपले इथे उपस्थित आहेत. कारण मला याचा खान पत्ता नव्हता, परमार्थ कसा आहे. त्यांनी मला एकदा सांगितलं, महाराज श्रावण महिन्यामध्ये मी ज्ञानेश्वरीचं पारायण चालू तुम्ही येऊन बसा. बसलो, माळ न घालता ज्ञानेश्वरीचं वाचन केलं. वाचावी ज्ञानेश्वरी अशा या अभंगाला अनुसरून ते माझ्यामध्ये चैतन्य निर्माण झालं आणि मी अनुभवी झालो. तसेच माझ्या शब्दाला मान देऊन सुरेश महाराज आणि येथे उपस्थित आहेत. आमचे दशरथजी थोडे होते उपस्थित आहेत. तानाजी महाराज सोबत माझे मामा इथे उपस्थित आहेत. गणेश भाऊ उपस्थित आहेत. रुपेश महाराज आहेत. ते सगळे कीर्तनकार मंडळी आहे माझ्याबरोबर. माझ्या व किंवा भावाची प्रेम करणारी मंडळी ते सगळे उपस्थित आहेत. आमचे संदीप महाराज असतील, पारीवर आलेले आहेत. तलोजा हायवेवर तानाजी ठाकरे असो. विठ्ठला विठ्ठला सर्वांच्या नामचिंतनासाठी निवडलेला अभंग माऊली महाविष्णू नामावर आहे. या जीवाला उपदेश करतात की हे ते जीवा, ज्या जीवाला शोधण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ व्यर्थ घालवताय, फुकट घालवताय, तो देव कुठे नसून तुमच्या जवळच आहे. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, कुणी हिंडसी म्हणतं, कोण फिरती शिरसी असं आहे. त्याच्यानंतर देवनाई, देवनाई गाव थोडं जमलीत होत आहे, परंतु अर्थ सगळ्यांचा सेमच आहे, म्हणून तुम्ही समजून घ्या. कारण असं आहे, पहिली एकादशी देवाची असते, भगवत एकादशी, आणि दुसरी एकादशी संतांची असते. आणि म्हणूनच देव पण असा अभंग निवडला, कारण बऱ्याचशा जीवाला देव अस्तित्व आहे हे मान्यच नाहीये. कोण म्हणतं देव आहे, कुणी म्हणतं देव नाहीये. म्हणून हा अभंग निवडला. ज्ञानोबा सांगतो, देवाचा पत्ता सांगतात. देवदेव म्हणून व्यर्थ काय हिंडसी, निज देवसी मुळी कोण, देवा नाही रूप देवा नाही नाम, देवा नाही गाव कोणते काही. ज्या देवाला तुम्ही आम्ही शोधतो आहे त्या देवाला नाव नाही, त्या देवाला रूप नाही, त्या देवाला गाव नाही. मग त्या जीवाने त्यांनी प्रश्न केला, तुम्ही शोधणार नाही कुठे त्या देवाला. शोधिसी मानवा राहुली मंदिरी, नादा देवा आपुल्या अंतरी. त्या देवाला तुम्ही कुठे शोधणार. धरा बळकट भाव. दुसऱ्या कडव्या त्याचं उत्तर आहे, तुम्हापासी आहे देव. देव आहे, देव आहे. देवाय देवाय उदय म्हणजे शोधने पाणे, देव घडला नाना परी. देव नाना परी घडलेला आहे. मग तुम्ही त्या देवाला शोधणार कसं. बऱ्याच वेळा कीर्तनामध्ये बोलून गेलो होतो, मध्ये कोरोना आला होता. अदृश्य असताना कोरोना तुम्ही जर मान्य केला आहे, तर न दिसणाऱ्या देवाला सुद्धा तुम्हाला मान्य करावं लागेल. एकाला प्रश्न विचारला, कोरोना दिसतोय का, तो म्हणतो नाही कोरोना. मग आहे का,
देवाची लक्षणं जर तुम्हाला शोधायची असेल तर तुम्हाला संतांकडे जावं लागेल. संत तुम्हाला त्या देवाची लक्षणं सांगतील. हरी प्राप्ती हरिप्राप्तीची उपाय म्हणजे देवाची जर प्राप्ती करायची असेल, हरीची प्राप्ती करायची असेल, तुम्हाला देवाला ओळखायचं असेल तर या मृत्यूलोकामध्ये, या कलियुगामध्ये संतांचा अवतार आहे आणि म्हणून तुम्ही संतांना शरण केलं पाहिजे तर तुम्हाला हरीची प्राप्ती होईल. मग हरी तुम्हाला प्राप्त नाही का? हरी प्राप्त आहे, फक्त तुम्हाला संतांच्या मार्फत त्यांची ओळख करून घ्यावं लागेल. माऊली महावेशी ज्ञानोबा सांगतात की मी माझ्या श्री गुरूंना शरण गेलो आणि हे जे गुह्य ज्ञान आहे, हे रहस्य आहे, त्यांनी माझ्या मस्तकावरती हात ठेवला आणि ते बीजांचं रोपण माझ्या मस्तकामध्ये केलं आणि मला त्याचं अवलोकन झालं. माऊली महावेशी ज्ञानोबा एका ओळीमध्ये वर्णन करतात. ज्ञानदेव म्हणे चाळे, चाळे म्हणजे रहस्य आणि गुह्य. ज्ञानदेव म्हणे चाळे, सद्गुरूंनी केला पुढे, माता हात ठेवला पुढे, बीजाची वाहिले ज्ञानोबाला सांगतात त्या देवाची प्राप्ती मला करून घ्यायची होती ना. माझे श्री गुरु, माझ्या सद्गुरू परमात्म्याने माझ्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्या देवाची जाणीव करून दिली. जे बीज, त्या बीजाची जाणीव करून दिली तेव्हा मला देव काय हे कळालं. परंतु तू ते कळण्याकरता त्याच्या पुढची गोष्ट आहे बाबा. मनाची कान ऐकावे, बुद्धीचे डोळा देखावे, साठे लोटे करावे चिंताचिया. तुमची मुलगी आमच्या घरात घ्या आणि आमची मुलगी, तसं भगवान परमात्मा असं सांगतो, तुमचं चित्त मला द्या, मी तुम्हाला माझ्या देवाचं स्वरूप तुम्हाला दाखवून दे. देवाची प्राप्ती तुम्हाला करायची असेल तर संतांचा अवतार आहे. या मृत्यूलोकामध्ये संतांना शरण गेलं पाहिजे का? देवाला केलं तर देवाला शरण जायला सांगितलं बरोबर आहे, देव तुम्हाला प्राप्त आहे बरोबर आहे, परंतु संतांच्या मार्फत जो आनंद आहे ना, तो आनंद तुम्हाला प्राप्त होणार नाही. नामदेव महाराजांना देव भेटले नव्हते का? जेवण होते, नाचत होते, बोलत होते, परंतु त्यांनी सुद्धा विठोबा खेचरांना बोध केला. नाम म्हणे खेचरा पायी, नाम म्हणे खेचरा पायी, नाम म्हणे खेचरा पायी, नाम म्हणे खेचरा पायी.
खेचरांच्या संगी मी गेलो, त्यांच्यामुळे सगळ्यांचं काय झालं, ओळखच झालं. संतांना शरण गेले, देव त्यांना प्राप्त होता, देव त्यांच्याशी बोलत होते, तरी सुद्धा त्यांना मनावर आलं. मी नेहमी एक म्हणत असतो, नाम तुझे घेऊन कोरडा पडली बोठावर मरुनी पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या पोटावर. कितीतरी जीवनामध्ये झाली तुझी वावड, शेवटाला करावा लागेल पुढचाच धावा. मला हे सांगायचंय की कितीतरी तुम्ही जीवनामध्ये जर प्रगती केली असेल, तुम्हाला देव भेटला बरोबर आहे, परंतु तुम्हाला सद्गुरूच्या सानिध्यामध्ये जावं लागेल. सद्गुरूच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर, सद्गुरूच्या संगतीमध्ये गेल्यानंतर महाराज काय होतं माहिती आहे, संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुमचं भाव प्रकट होतो. त्रिपुटी बघा, संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर भाव प्रकट होतो. भाव प्रकट झाले की भक्ती होते, आणि भक्ती झाली की तुम्ही त्या स्वरूपाला प्राप्त होता. विठ्ठला विठ्ठला. शॉर्टकट मध्ये देव संबंधाची गोबी सांगतो, नेहमी महाराज बोलतो, तुम्ही नेहमी घेता. सर्वत्व सर्वादेही करिता तू भाग्य नाही, विश्वात्मक रूप पायी चैतन्य एक. पुन्हा अभंग याच्यामध्ये आला, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ही गोबी ज्याच्या लक्षात आली, त्याला देव आहे की नाही त्याची ओळख झाली. विठ्ठला विठ्ठला. सगळ्याच्या पाठात ओवे आहेत महाराज. एरवी तरी सर्वात त्या हृदयाची मी अमुकाय ऐसी मुतीच बघून हा निश्चिती वस्तू बिगा. जैसा हृदयामध्ये मी राहू, असता सुखात सर्व सुखांचा आरामू, भांताची काम विषयावरी. अजून देवाचा पत्ता किती सांगायचा, ह्या जीवाला कळत नाही. माझे ज्ञानोबाई त्यांना प्रश्न केला, तुम्ही देवाला शोधता कसं? माझ्या देवाला तर नाव नाही, माझ्या देवाला तर गाव नाही, माझ्या देवाला तर रूप नाही, तर तुम्ही शोधणार कसे? महाराजांचा प्रमाण आहे, इतिहास देव उभा, देव सन्मुख कमी होतो. विठ्ठल जन्मस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. सम्यवई रामे, सम्यवई श्याम, सबकी एक आत्मा अलग हलके ना. तुझ्या तरा माझ्या हातरा, सर्वाभूती रामचरा. प्रत्येक ठिकाणी देव आहे, पण तुम्ही आम्ही देवाच्या शोधात होतो. म्हणून ज्ञानोबा काय सांगतात की तुम्ही तुमचं जीवन, तुमची वेळ का फुकट घालवता? आजचा शनिवार आहे, आजची एकादशी आहे, 2023 येईल का परत? नाही येणार, नाही येणार. 21,000 वेळा तुमचं नामस्मरण चालू आहे, त्या श्वासावर घालू नका, तुमचा श्वास फुकट घालू नका. परत तुम्ही काय कुठं याल? आजचे जे श्वास तुमचे जे फुकट गेले ते परत येतील का? नाही येणार. पण त्या देवाला शोधण्यासाठी माऊली ज्ञानोबा काय सांगतात, आपण त्याचं पहिले चरण. देव देव भरती व्यतताही तरी, देव देव भरती व्यतताही तरी.
देव म्हणून व्यक्तता हिंदसी निज देवसी मुळी गो ज्ञानोबाने सांगतात की देव देव तू देव देव करत फिरतो आहेस फिरतो आहेस तुला देव सापडणार कसं म्हणी नाही नावा आणि देवा मला पाव देवाच्या देवाचा नाही देव बाजाराचा भाजीपाला नाही ज्या देवाला आपण शोधायला निघाले आपल्या मनात भाव तर पाहिजे तुम्ही आम्ही सगळे जीव या देवाला फक्त देवाचा फक्त वापर करून घेतो कसं स्वार्थी आपण स्वार्थी प्रत्येक जण स्वार्थी प्रत्येक जण माझ्या बाजूला एक मुलगाची छोटीशी मुलगी राहते तिला बोललो ना मी चॉकलेट देतो मला लगेच जाऊ देते तू माझा चॉकलेट खाल्ला असता ना एक काम कर घरी जा मी जेवायला येतो मम्मीला जेवायला नाव सांग नाही आमचं जेवण संपला म्हणे किती वर्षाची मुलगी 1 वर्षाची मुलगी म्हणजे ही माया अशी आहे 1 वर्षाच्या मुलीला सुद्धा मायामध्ये झुकपटी राहिली ती स्वतः स्वार्थी आहे म्हणून हा इथे प्रत्येकाची स्वार्थी आहे माझ्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती तुम्ही निस्वार्थपणे करा जो त्याचे चुकविलं मी हे सगळे पुरावे या सगळ्या उभ्या कशासाठी आहे जीवाला जागा काढण्यासाठी तुम्ही आम्ही हा देव मान्य करत नाही त्या स्वरूपात मान्य करत नाही तुम्ही आम्ही जो दगडाचा सिंदूर फासतो ना त्या देवाला मान्य करतो वेळ लागला देव म्हणती भजनाला माझ्या लक्षात येतं चांगलं मी नवीन होतो ना तेव्हा पुढे देवासमोर जेव्हा दिवा लावतो दिवा लावायच्या अगोदर त्याची काजळी साफ करायला लागेल स्वच्छ पाणी प्यायचं असेल तर शेवट पहिले बाजूला करावं लागेल तेव्हा ते स्वच्छ पाणी तुम्ही सेवन करू शकता पिऊ शकता तसं संतांना शरण गेल्यानंतर संत तुम्हाला ते नाम देतात त्या नामाच्या द्वारे तुमच्या हृदयामध्ये हृदयातलं अद्वैत नाहीसं करावं लागेल हरी हो आता नाही दुसरे कोणी घरी ज्या तुमच्या हृदयामध्ये क्षणविकार अद्वैत जेव्हा नाहीसा होतो ना तेव्हा तुमच्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याला तुम्ही बोलू शकता भगवान आहे त्याला तुम्ही जागा करू शकता ठामपणे बोलू शकता कारण साक्षात तुम्ही भगवंत परमात्मा होता हरी हो आता मंदिरी नाही दुसरे कोणी घरी नाही दुसरे कोणी घरी नाही दुसरे कोणी घरी ममता सासू मरून गेली तिच्या प्रस्तुत झाली दंब साजरा गेला दुरी हरिया हो आता मंदिरी तुमच्या आमच्या उद्यामध्ये ममता नावाचा ममता दंब षडविकार अहंकार जेव्हा नाहीसा होईल ना तेव्हा भगवान परमात्मा प्रवेश करेल ते कामाने जेव्हा सद्गुरू परमात्मा तुम्हाला अनुग्रहाचं चिंतन करायला सांगतात तुम्हाला समाधी आवाज बसायला सांगतात तेव्हा तुम्हाला त्या
देवाची प्राप्ती होते. परंतु देवाची प्राप्ती होण्याच्या अगोदर एका महिन्यामध्ये काय 2 तारे राहू शकत नाही. तसं तुमच्या हृदयामध्ये शैल विकार जर असतील तर तुम्हाला लवकर प्राप्त होणार नाही. नाहीतर बघा, जो दररोज चिंतन करतो, दररोज नामावर टाळत असतो, त्याची लिंक ताबडतोब लागते. त्याचा आपण उठतो आणि बस लागते लिंक. तसं नव्हे. विठाला महाराज हे अनुभवाचे बोल आहेत सगळ्यांचे. जेव्हा चिंतनात तुम्ही बसतो ना, तेव्हा तुमचा हातपाय जड होतात, पायांना मुंग्या येतात. तुम्हाला असं वाटतंय की मी बसलोय की नाही बसलोय. मला असं वाटतं की 5 फुटावरच्या वरती बसलोय. म्हणजे कारण देह, महाकारण देह, सूक्ष्म देह, त्या पूर्ण देहाची तुम्हाला काहीच भान जेव्हा तुमच्या आमच्या देवाची भेट होते ना, भेट जत्रेमध्ये एखाद्याचा मुलगा जर हरवला, एखाद्या आईच्या जत्रेला गेल्यानंतर एखादा मुलगा जर आता तो निसटला आणि काही काळ गेल्यानंतर जेव्हा तो भेटतो ना, तेव्हा आई काय करते? आनंदाच्या भरामध्ये कैसे झाले माझ्या जीवात गेला भेटसी केशवा, कैसे कैसे कैसे. आणि मग तेव्हा तुमच्या आमच्या चिंतनामध्ये देवाची जेव्हा भेट होते ना, तेव्हा तुमची आमची अवस्था अशी होती जसं महाराजांनी प्रमाण घेतलं. कापे तो फलाना स्वरूप देखील घेतले. हा प्रमाण चुकीचं आहे महाराज, संतांनी दिलेलं प्रमाण आहे. तरी तुम्ही आम्ही विश्वास ठेवत नाही, मान्य करत नाही की देव नाही म्हणून. देव आहे ना, पण तुम्ही संतांच्या वचनावरती विश्वास ठेवला पाहिजे. ऐसे सुख वचनी आहे तुम्हाला जे वचन भेटलेलं आहे, जे तत्व भेटलेले आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवा, त्या वचनावरती विश्वास ठेवा, तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. आणि आम्ही देवाला ज्या देवाला तुम्ही शोधता, कुठे शोधायची गरज आहे का? कुठे शोधायची गरज त्या देवाला कुठे आम्ही शोधण्यासाठी बाहेर जातो, कुठे जायची गरज नाही. कारगिर्दा रामराणी पुसा संस्थांची जावणी, पुसा संतांची जावणी म्हणजे संतांना जाऊन विचारा की तुम्हाला कुठे जायची गरज आहे, संत तुम्हाला सांगतील. परंतु संत 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 प्रत्येक कीर्तनामध्ये हा प्रमाण येतो महाराज. संतांची प्राप्ती नाही, एक देवाचं प्रमाण येतो ठरलेलं आहे का? जर जेव्हा कळतच नाहीये संत म्हणजे कोण, त्याची संत त्याची संत ज्या
विठ्ठली कीर्ती गाई ताजा ठेवणार किंवा देव त्याची संत संत त्याची देव निमित्त ठेवून प्रतिमा संत आहेत म्हणून अजून एक व्याख्या खूप सुंदर आहे महाराज संतांची असंत की जगा मानसाच्या सारी किती मोठी आवाज आहे संत नव्हती जगा माणसाच्या सारीचे असे सगळे संत म्हणता येईल का यांना उभा म्हणता सुद्धा येणार नाही संत ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय दयाळू त्या नाव संत त्याचा अंत नाही त्या नाव संत समुद्राला गेले पाहिजे समुद्राला पाय गगन म्हणता येईल का पाषाण म्हणून या नंगा एका दगडाला लिंग म्हणता येईल का संत नव्हती जगा माणसाच्या सारीचे असे हे संत हे मृत्यू लोकांमध्ये अवताराला आले आणि तरी सुद्धा तुम्ही आम्ही त्या संतांना ओळखत नाही संतांना ओळखायला नको महाराज एक रुपया न खर्च करता देव तुम्हाला मला त्यांनी दाखवून दिला देव घ्या कोणी ऐकताना घरात बसवणे देवना लगे फुकट दिला हे संत जे आहेत ना आई वडील तुम्हाला तुमच्या आमचं प्रॉपर्टी सातबाऱ्यावरती चढवतात परंतु माझा सर्व जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुमचं आमचं फेरच चुकवतात म्हणून जन्माला आल्यानंतर तुम्हाला सद्गुण करावा लागेल ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला आणि जे महाराज असतील जे बुवा असतील जे सतत पंढरीच्या वाऱ्या करत असतील सतत कीर्तन प्रवचन जरी करत असतील तरी मला असं वाटतं कोले बाबा सारखं सतत नामावरती आवरून राहावं लागेल मगाशी बोलून गेलो कारण कितीही परमार्थ तुम्ही केला कितीही गाथा पुराणे वाचली शेवटी तुम्हाला नामावरती आवरून राहायचंय नाहीतर परत घटकल्या खडे तुम्ही परत बॅकअप नाही आले असं नको म्हणून सतत भगवंत परमात्म्याच्या नामावरती तुम्ही ठाम निश्चय असला पाहिजे त्यासाठी सद्गुरू करून घ्यायचे सद्गुरू केला तर तुम्हाला देव प्राप्त होईल नाही तर होणारच नाही सद्गुरू नाही के निजे वस्तू जी दाखवतो तर संत आणि तीच देव आहे ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वांगती पूर्ण एक नाद सर्वांगती राम ध्यानी एक सूर्यप्रकाशक सचरस्मी ऍक्च्युअली शेवटच्या चरणाकडे चला
दाखवतं. मुद्राची पाचवी लावून या लक्ष, तो प्रत्यक्ष आत्मा हरी दिसेल. आत्मा हाच भगवंत आहे. तुम्ही आम्ही देवाला बाहेर शोधतो. इथे देव आहे, या मंदिरात देव आहे. त्या देवाने जशी प्राण प्रतिष्ठा केली ना, तशी सद्गुरू तुमची आमची तो बोध देऊन प्राण प्रतिष्ठा करतात. तुमची केली असेल, माझी केली. ज्यांनी माळ घातली ना, त्यांची प्राण प्रतिष्ठा झाली, आणि ज्यांनी माळ नाही घातली त्याची प्राण प्रतिष्ठा अर्धवट थांबलेली आहे. कारण त्यांना सुद्धा नामच सांगितलेलं आहे, ते सुद्धा देवाला भेटलेले आहे. परंतु या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यावर त्यांचा विसर पडलेला आहे. तर माया पण विचित्र आहे. धरणीवायू म्हणजे माया आहे. त्या मायेच्यामुळे त्याचा विसर पडलेला आहे. करू नका काही संत संग धडा किंवा करा पूर्वीचा तो दोरा. कुठला दोरा? जो सुनीलबाईने जो कट केलेला दोरा, तो दोरा. म्हणून मला काय सांगायचं आहे की तुम्हाला सुद्धा ते नाम भेटलेलं आहे. तुम्ही सुद्धा त्या देवाला बघितलेलं आहे, परंतु विसर पडलेला आहे. आणि तो विसर जो पडलेला आहे ना, त्याची पुन्हा पुनरुक्ती करायची असेल तर ते संतांना त्यासाठी शरण जायचंय. आणि म्हणून महाराजांनी मगाशी प्रबंध दिले का की सद्गुरू वाचून किंवा सद्गुरू नाही की पूर्ण कृपा केली, मी जी वस्तू दाविली माझी माझी याचा तो पुरावा आहे. म्हणून देवाला काय नाहीये? नाव नाहीये. देवाला रूप नाही. तुम्हाला मला ठेवलेले काय नाव आहे? सकाराम, तुकाराम, गंगाराम. त्यांच्यामध्ये आत्मी आहे, याच्यामध्ये आत्मा आहे. असं आहे का? सर्व घटी राम देहादेही आहे. तुम्ही म्हणा महाराज स्त्री आहे, मग यांच्यामध्ये आत्मी पाहिजे. सबका मालिक एक साईबाबा सांगतात. सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश ज्याप्रमाणे सगळ्यांना प्रकाश कसा देतो, वेगवेगळा देतो का? एकच देतो. तसा भगवान परमात्मा तुमच्या आमच्या हृदयामध्ये एकच भरलेला. म्हणून माझ्या देवाला नाव नाही, रूप नाही, आपण दुसरे चरण. देवा हे नाव, देवा देवा
देव नाही रूप, देव नाही नाव, देव नाही गाव, कोठे काय. बरेचसे महाराज देव 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 सांगून सांगून तोंडाला फेस आला आणि ऐकणाऱ्याच्या कानात कान बेजार झाले बेजार. तरी सुद्धा देव काय आहे कळत नाही. जसं कांद्यामध्ये बीज आहे ना, तसे या उधामध्ये देव आहे. जसं दुधामध्ये लोणी आहे ना, तसं या उद्या सुद्धा देव. देवा माझे मन लागो तुझ्या काय देवाला काय सांगतात ते की माझं मन मला लागो रे लागो रे, मला लागो रे लागो रे, मला लागो रे लागो रे, मला लागो रे लागो रे. देवाला सांगतात की माझं मन तुझ्या चरणी सेवेने वाहू. त्याचा छंद या नामाचा छंद त्या मनाला लागला पाहिजे. कारण मन कसं आहे चंचल आहे. मला विषय काय सांगायचा की देव जसं कांद्यामध्ये देव आहे, परंतु तिथे जातीचा पाहिजे, शेतकरी पाहिजे. तेव्हा बीज कुठे आहे कसं आहे तेव्हा समजेल. जसं दुधामध्ये लोणी आहे, ते सांगण्याचे संत पाहिजे, तेव्हा तुम्हाला ते कळेल. कसं तुम्हाला तुमच्या देहामध्ये देव आहे कुठे, कसा आहे, कसा नटलेला आहे, नक्की की देव नक्की ओळखायचा कसा, त्याच्यासाठी जेव्हा संत तुम्हाला जो बोल देतात, नाम देतात, तुमचे शेड विकार नाहीसे झाले, मग त्या नामाची तुम्हाला प्रचिती येते. आणि नामाची प्रचिती आल्यानंतर तुम्हाला कळतं का देव कसं. जेव्हाच महाराज लक्ष्मण सांगायचे जर म्हटले या नारदाच्या गाडीवरती मी उभा आणि इथून खोटं बोलणं जरा पापच आहे मला. महाराज आपण जेव्हा नामावर त्यावर असतो ध्यानी ध्याता पंढरीराया, देहासहित पंढरे काया, मनासहित त्या कायेचा पालट अद्वैत नाहीसा होतो. तुमची दिव्य दृष्टी निर्माण होते. मगाशी बोलत होतो प्रमाण उदाची लावणी, उदाची पाचवी लावणी लक्ष, हे दोन बाहेर अंतरीण दोन आणि या पाचवा. जेव्हा तुम्हाला देवाला बघायचं असेल, जेव्हा तुम्ही चिंतनाला बसता, तेव्हा ते 5 डोळ्यांनी तुम्हाला बघावं लागेल. तेव्हा तुम्हाला साक्षात भगवंत परमात्म्याचं रूप दिसल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला दिसला का, तुम्हाला दिसला, आम्हाला दिसला, तर तुम्हाला मला घडावी लागेल, तुम्हाला ध्यानावर बसायला लागेल, त्याच्या अगोदर तुम्हाला गुरु करावा लागेल, त्याच्या अगोदर तुम्हाला संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल, तेव्हा तुम्हाला ते समजेल. निकलिया चंदे मला वाटतं आपल्याकडे आपण चिरड म्हणतो महाराज, आपल्याकडे चिरड बोलतो. आमच्याकडे चिरड बोलतो आम्ही. घाटावरती सेंदड म्हणतात. सेंदड तो कच्चा असतो ना तेव्हा कडू लागतो आणि पिकाला तो गोड लागतो. कसं पिकली सेंदे कडूपणा येते, जेव्हा तो पिकतो ना तेव्हा त्याचा कडूपणा नाहीसा होतो आणि तो गोड लागतो. मला सांगा तुमच्याकडची मिरची तिखट की गोड लागते? आमच्याकडे तिखट लागते. कारलं बघा, प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे. जो प्रामाणिक
पिकला तेव्हा गोड लागायला लागला. जशी मिरची आहे तेव्हाही तिखट होती, आताही तिखटच आहे. गुळ खाल्ला का गोड लागतो. मी खाल्ला म्हणून मला अनुभव आहे. तुम्हाला विचारलं तुम्ही सांगितलं का किती गोड आहे, एवढा गोड आहे तरी कळणार नाही. तिथे आला अपरोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान. कारलं तेव्हाही कडू होतं, आताही कडूच आहे. अजून काय मग तसं नामाची अनुभूती येणार नाही का माझ्यासमोर? परंतु माझ्या सद्गुरू परमात्म्याने जी रीत दिली ना, तरी जो बोध प्राणपत्र दिलाय ना, त्याप्रमाणे तुम्हाला तसं करावं लागेल. जर उलटा केलं तर उलट होईल सगळं. दुनिया आहे दुनिया उलटी सुलटी, संगत मन कर खोटी खोटी. रीत जर उलटी तर उलटा होईल. परंतु तसं न करता अजपणे उन्हाटा पाण्याचा तेथेही मनाचा निर्धाव असे. गयापुरी नगरामध्ये चंद्रभाग्यावानी वेटेची धार पाय उलटी. बोलारा काय उलटी, बोलारा काय उलटी, बोलारा काय परंतु जेव्हा भगवंत परमात्म्याचे जे नाम आहे ना, जेव्हा सद्गुरू तुम्हाला देतात ना, तेव्हा ते असं येतं. आता ही क्रिया आम्हाला दिली म्हणून आम्हाला माहिती आहे अशी उलटी येते. म्हणून काय आपण नगरामध्ये चंद्रभाग्य वाला वाटली तिची धार वाय उलटी. होणारा काय उलटी किंवा इथं प्रमाण चांगलं लागलं जाणवलं. अजबा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धाव बसे. केव्हा तुम्हाला साक्षात अनुभव आल्याशिवाय मला विषय काय की तुमची लक्षणं जेव्हा ते काया पाय होते तेव्हा जिकडे आपण पाहतो तिकडे आपण साक्षात भगवंता परमात्मा दिसत असतो. हरिचिया दासा हरिजिया दासा हरी भाई दिशा. हरी हा दिशांना आली आहे. तरी आपण बाहेर सुंदर शोधायला गेलो, तरी आपण कुठेतरी चाललोय वेगवेगळे वाम मार्गाने. इकडे देव भेटे, तिकडे देव भेटे, पंढरपूरला देव भेटे, आळंदीला देव भेटे. जावं करावं तीर्थयात्रा करावी अलिप्त होऊ नये म्हणून. परंतु जर देव तुमच्या आमच्या हृदयात असेल तर त्याला शोधायची गरज काय? संतांना शरण गेलं संत तुम्हाला दाखवून दिलं ना देव कुठे आहे म्हणून. उघडे परब्रह्म सद्गुरूची स्तुती. जगमध्ये ब्रह्मादिसे उघडे एक सोली अग्नी उघडे. जगामध्ये ब्रह्मादिसे उघडे. हा कापड आहे ना, हा कापसापासून बनलेला आहे. तुमची साडी कापसापासून बनलेली आहे. आमचं धोतर त्याचा अधिष्ठान काय? कापूस. जगामध्ये ब्रह्मादिसे कोण सांगते? हे कोण सांगतं? मुक्ताबे सांगते. या आपल्याला प्रमाणे कोणाचा आहे? गणाबाई मुक्ताबाईचं प्रमाण आहे ना. हा मुक्ताबाईचं प्रमाण आहे. 7 वर्षाची मुक्ताबाई तुम्हाला आम्हाला सांगते जगामध्ये ब्रह्मादिसे उघडे. मला सांगायचं काय? 7 वर्षाची मुक्ताबाई तुम्हाला उपदेश करते. हे जीवा अधिष्ठान सांगते. तुमचं अधिष्ठान काय आहे? तसं आपलं अधिष्ठान आपला आत्मा. जसं इथे कापूस अधिष्ठान आहे तसं तुमचा आत्मा हा भगवंत परमात्मा. म्हणून तुम्हाला कुठे शोधता भगवान परमात्मा. आणि म्हणून त्यासाठी संतांना शरण गेलं पाहिजे. पण संतांना जेव्हा आम्ही शरण जातो ना, संत त्या नामाचं
अस्तित्व आपल्याला दाखवून देतात. सो माझे नाव ब्रह्मपुरी आलो जगी विस्तारिलो माझं मीच. बघा मगाशी तुम्ही सकारात्मक तुकाराम एक त्या घ्या म्हणले नाव आहे तुमचं आमचं तुम्ही आम्ही सच्चिदानंद स्वरूप मी नेहमी बोलत असतो. तुम्ही मला महाराज काही ऐकत नाही का? आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, आपण तत्व स्वरूप आहोत, आपण एक शक्ती आहोत. शक्ती माझ्या पाठीमागे बसलेली आहे तुकारामाता. विठाई विठाई माझे व कृष्णाई का नाही, विठाई विठाई माझे व कृष्णाई का नाही. ती विठाई आहे ती विठ्ठलाची दुर्गा माता आहे, ती शक्ती आहे. तसं चैतन्य आहे, चेतना आहे, तेच भगवंत आहे. आणि आपण बाहेर देव शोधतो. ते देव शोधण्याकरता ते नाम घ्यावं लागेल. ते नाम घेतलं तर त्या मनाला स्थिरता निर्माण करते. कारण मन कसं आहे चंचल आहे आणि मन का स्थिर झालं तर तुम्ही त्या स्वरूपाला प्राप्त होता. कारण नामाचं उल्लेख करावे त्यात शिकवून केलं महाराज. नाम जर सतत घेतलं तर मनाला ते ताब्यात ठेवते आणि मन का ताब्यात झाला मन हे राम झाले, मन राम झाले. प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्ती आले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. मग कसं नाम होईल? जे नाम महाराज जे नाम सद्गुरू दिले ना. बघा माझ्या भाषणामध्ये आलं होतं, तुमच्याकडे तुम्ही वाचलं असेल. कारण कसं दिसतं व्हॉट्सअप, युट्यूब, इंस्टाग्राम बरेच जण चालवतात. परंतु प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. प्रत्येकाने काय घ्यावं आणि काय सोडून द्यावं तसं आम्ही काय घेतो हे तुम्हाला सांगतो. जे नाम आहे ना, नाम चालताना जर घेतलं तीर्थयात्रा घडते. अंघोळ करताना जर नाम घेतलं तर काय होतं? तीर्थस्नान घडतं. अजून सांगू का? ते नामस्मरण जेवण करताना स्वयंपाक करताना घेतलं तर महाप्रसाद होतो. आणि ते नामस्मरण आता ज्ञानोबाराने हरिपाठामध्ये बरेचसे अभंग सांगितले. बरेचसे सगळे अभंग तुम्हाला असं म्हणतात नामावरती असतील. नाम घेतलं हरि उच्चारणी मंत्रपे आभाग पळे भूत बाधा भूत बाधा नाहीसे होते. ब्रह्मारस घेई काढा त्याने पिढा. महाराज सकाळी तुम्ही बोलले बाबांनी काढ मंत्र दिला. हा खरा उदाहरण नाही, खरं खरं आहे, खोटं नाही. आता माझ्या अंगाला शाळे मारले. बाबांनी बसले संदीप महाराज इथे बसले. सकाळी 1 तास आमची चर्चा झाली. बोले बाबा आपल्यातून गेले तत्वाने आता इथे आहेत ते कीर्तन श्रवण करत असतील, वादच नाही. त्यांच्या कानामध्ये जेव्हा बाबांनी जेव्हा ऐकला तेव्हा कानमंत्र दिला तेव्हा त्यांची जागृती झाली. ते विठ्ठल विठ्ठल टाळ्या वाजवाव्या लागले. मला सांगा भगवंत परमेश्वराचं नामस्मरण घेतल्यानंतर चांगलं की वाईट? त्याच्यासाठी सांगितलं 31,500 वेळा तुमचं नामस्मरण अखंड चालू पाहिजे. नाम चांगले चांगले
सर्वांनी एकदा माझ्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं. विठोबा कीर्तन संपायच्या बेतात आलं. माऊली महाराज ज्ञानोबाला समजत ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा अखंडित सेवा करा त्यांची यजमाला आपल्याला करतात. तुझ्या देवाला तू बाहेर शोधतोय ना, तो देव कुठे नसो, देव तुझ्या जवळ आहे. जो आत्मा आहे तोच भगवंत परमात्मा आहे. तुम्ही आम्ही सर्व भाग्याचे आहोत. आम्ही दैवाचे दास मंडळी तुम्हाला हे सुख प्राप्त झालं. हे संतांची संगत प्राप्त झाले. ते नामस्मरण तुम्हाला प्राप्त झालं. अन्यथा हे नेहमी प्रमाण तुम्हालाच कृपा केली संतांनी लावले भजने सिंहाच्या. माझ्या वयाची पोरं प्रत्येकाची संगत वेगळी. माझे संगत जरा वेगळे, माझे संत मानते लावले. बाबांची भेट झाली, पहिल्यांदा चालू येते लावले भजने सिंहाच्या. प्रमाण खूप गोड आहे शेवटचं. नाही तरी जातो लक्ष 84 परत कटांगळ्या परत 84 वर्षोनीमध्ये उलटला असतो. अशी संगत प्राप्त झाली. माझ्या पांडुरंग परमात्म्याला मी विनंती करतो, दुर्बोध येथे मला आज एकादशी आहे. सगळ्यांना सांगेल माझ्या श्री विष्णू भगवंत परमात्म्याला काय आवडतं? एकादशी व्रत आवडतं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला आले ना, तेव्हा ते काय घेऊन आले? तुमचे मग तुकोबराने त्यांना उपदेश केला, व्रत करा एकादशी कंठी बिरवा तुळसी मनवा हरीचे दास. म्हणून जो वैष्णव आहे, जो विष्णूचा भक्त आहे, त्यांनी सोमवार धरला. म्हणून माझ्या लक्षात नाही, आपल्या इकडे वाचला रोज लक्षात नाही. एकादशी सोमवार. जो वैष्णव आहे त्याने सोमवार मी चालू केले. 5 सोमवार झाले पाहिजे. कारण सत्य सांगतो मी तुम्हाला, शिवशंकर प्रभू मला झुकणं देत नव्हतं. 1 वर्ष झालं महाराज, 1 वर्ष उपवास पकडायचं की नाही पकडायचं मीच कन्फ्युज होतो. पकडला परत सोडला, पकडला परत सोडला. जागा म्हणजे झुकणं देत नाही. 5 उपवास झाले नाही, ठीक आहे, भाग्य गेले.
तुम्ही लक्ष द्या. लक्ष लावण्यानंतर उष्ण पाहती धरणारे हे प्रमाण का असेच दिलेत का? ही प्रमाण नसतं लय मानव असतं. ही प्रमाण संतांनी, परंतु संतांनी सुद्धा कोणाच्या जीवावरती उड्या मारल्या. एक जरा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते. गडकिल्ल्याच्या किल्ल्यावर काशीची कलावती मंदिरची बघितले. एक शिवाजीने योधन के सबकी. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्रिटिशांच्या मुलाने घेतलं आपल्याला मुक्त केलं असतं तर हे संतांचं वाङ्मय हे भागवत धर्म तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला नसता. भागवत म्हणजे भय नाही, गर्व नाही, वासना नाही, हे तत्व तुमच्या आमच्यापर्यंत पाठवलं. म्हणून आज आपण कीर्तन प्रवचन करतोय. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या जन्माचं सार्थक झालं पाहिजे असं करा. हा आयुष्य हे जन्म वाया घालू नका. क्या किया रे तूने जीवन गंवा दिया. पैसों के खातिर करे गिरावट नेतिया बनने की भूल गया. कोई जीवन गंवा दिया. पैशासाठी आपलं आयुष्य बर्बाद करतो कमवण्यासाठी. परत तेच पैसे शरीर क्षीण होतो त्याला लावतो. काय उपयोग झाला पैसा करून? लाखो रुपये होते कोरोनाच्या काळामध्ये. पैसा उपयोगात आला? मी त्या दिवशी प्रवचनामध्ये बोलून गेलो महाराज फेसबुक मध्ये एक व्हायरल झाला मासे बरेचसे पैसे होते. भिवंडीला प्रवचनामध्ये बोलून गेलो होतो. एका मित्राने पैसे होते ना कोरोनाच्या काळामध्ये त्याला असं वाटलं हे पैसे उपयोगाचे नाही. ज्या मित्राचा जीव चालला होता त्याने त्या मित्राला सांगितलं हे पैसे घे, ते काही उपयोगाचे नाहीये, हे रस्त्यावर फेकून दे. आणि त्यांनी फेकून दिले ते पैसे. आज मला सांगा त्या पैशाला व्हॅल्यू आहे? संत उगाच सांगतात का संसार करा तेवढा पूर्णच करा. संसारी असावे असं नसावे असंच आहे. आपण चुकटून बसतोय चुकटून नेहमी म्हणतो मी संसार तुम्ही आम्ही काय करतो टोकाचा करतो, तुम्ही आम्ही टोकाचा करतो. संतांनी परमार्थ टोकाचा केला. तुमच्या आमच्यासाठी त्यांनी हाडाच्या काड्या रक्ताचा पाणी रात्रीचा दिवस केला. तुकोबाराला त्रास झाला, माझ्या ज्ञानोबाला त्रास झाला. त्या ईश्वरपात देवाकडे त्यांनी काय केलं हे तत्व आपल्यापर्यंत पोहोचलो. अतिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा मचित्र तयाचा मुख्य शिष्य मचित्राने बौद्ध गोरक्षास केला. गोरक्षे बोलला बहिणी प्रती तेव्हा आपल्यापर्यंत आलो. ज्ञानदेवा सारा चौजमिले आला असता आपल्याकडे. किती त्रास झाले बरोबर आहे ना? थोडंसं बोलूया. योगी बाबाच्या मनाचा साहे अपराध राटा खाल्या मुठ्या खाल्या चिखल अंगावरती उडवलं. जाऊन ताटीमध्ये बसले. 7 वर्षाच्या मुक्ताबाईने सांगितलं दादा हे पूर्णता मिथ्या कल्पना मागे जाणा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्हाला खूप मोठं कार्य करायचं आहे. तुम्ही जर ताटी लावून असे बसून कसं होणार? आता सुद्धा तसे आहे. आपण काय राखवायचं का त्याच्यावर? ठीक आहे ना बोलतो ना बोलू दे. आपण फक्त आपलं हे घडायचं कार्य करत राहायचं. आता सुद्धा मुलं तसेच आहेत. तेव्हाही होते आताही आहेत. जोपर्यंत चंद्रसूर्य तारे आहेत ते तसंच राहणार. तुमचं फक्त एकच पाहिजे बस. फक्त माझं ध्येय फक्त माझ्या ते सद्गुरूने माझे जे तत्व दिले ना त्याच्यावरती मागून राहील. जे तुम्हाला जे तत्व दिलेलं आहे ज्याप्रमाणे त्यांनी जगाचं कल्याण करता अवतार घेतला. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देहकर्म व्यक्ती परोपकारी आमचे सद्गुरू ज्यांनी दत्त महाराज आणि मला सुद्धा सगळेजण होते सांगायला तर हरकत नाही कारण त्यांनी स्वतः देह झिजवला. मी यासाठी बोलतो की जे आपल्याला जे कार्य केले ना ते कार्य जो बीज माझ्या सद्गुरू परमात्म्याने आपल्याला दिलाय ना तो आपल्याला पोहोचवायचा आहे. घराघरात पोहोचवायचा आहे. पैसे कळवळ्याची Thank you.
मुलांना सुद्धा कळवायला आपल्या घरी सांगावं. कशी बोलतो आई वडील तुमचं आमचं सातबाराचं नाव घालतात, परंतु सद्गुरू कळवायला मोठी काय करतात? येतो इटाचा कळवाला जीव तुटे किळे किळे याचा कुठे उद्धार व्हावा, हा कुठे वाप मार्गाला जाऊ नये, त्यासाठी त्यांचा कळवला. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं महाराज आज आम्ही क्षीण झालेलो आहे, आम्ही थकलेलो आहे. त्यांनी जाता जाता श्रींत महाराज भेटले, जसे का आपला महागडे घरी आले. महाराज संत महाराज आमच्यापर्यंत ते पत्रक सोपवलं, सांगितलं आमचे हात पायाचा क्षीण झालेला आहे, हे जे पांडुरंग परमात्म्याचे जे बीज आहे ना हे तुम्हाला या जगजीवापर्यंत पोहोचवायचं आहे. त्यांना त्याची उल्लेख करून द्यायची आहे, जाणीव करून द्यायची आहे. तेच माझे ज्ञानोबरायांनी केलं, तेच माझे तुकोबरायांनी केलं. आज ज्ञानोबरायांनी जर केलं नसतं तर आपल्यापर्यंत ही मालिका आली नसती. सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा जर आले नसते तर आपल्याला भेटत नसतं. म्हणून माझ्या माऊली महान ज्ञानोबरायांचं एकदा भजन केलं. अखंडित सेवा त्यांची कितीही बोललं ते काही कीर्तनकार नाहीये. म्हणजे संत महात्म्याने आम्हाला उभा करावं. म्हणजे बाबा तू बोल, इथे बघ, इथे बाबा आमचे सद्गुरू सांगायचे इथे उभा राहून आम्हाला शिव्या घाल का? त्याच्या नामावरती विश्वास होता. इथे येणार शिवाय दिली तर कोण? ही नारळाची जागी आहे, इथे येऊन शिवाय दिली. आणि बोलण्याच्या उभावते माझ्या चुकलं क्षमा करा. टिंगोडे तुमचे धर्म कीर्तन संगीत दिलेले काय वाटतं ना पुरेवाने मस्तके चरणी ठेवत असे आपल्या बरे नाही मुलांना सका भगवंत कृपा त्यांची शौकी मंजुला बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळासी. मी काय कीर्तनकार नाही, अभंग काय सोडवायचं मला तर असं वाटतं. बरेचसे महाराज तुला अभंग सुटला पाहिजे, संतांनी सोडून ठेवलेले आहे. किती सांगलं तरी महाराज कमी चालू 2 तास मुक्ती परंतु वेळेचं बंधारे बाबाने सांगितलं बरोबर जे वेळ करणार आहे थोडं सांगायचं असं म्हटलं. बाबाने आता ही मुक्ती मला उभी केली आहे. थोडंसं मला बोले महाराजांनी आता ऐकलं घरी गेलो होतो, मला सांगितलं बाबा इतिहास सांगितला, सगळं पार्श्व सांगितलं. एवढी मोठी वास्तू उभी केली बाबाने स्वतःच्या स्वखर्चाने 1 रुपयाचा सुद्धा इथे कशासाठी? तुम्ही आम्ही सगळे इथे यावं, हरिनाम घ्यावं, आनंद घ्यावा. इथे पारायण आहे, सत्य चालू आहे. त्याच्यामध्ये त्यांचं काय अपेक्षा, काय स्वार्थ? मगाशी प्रमाण सोडून घेऊ. इतरांचे व्यवहार आहे, सगळ्यांसाठी आहे. त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आपले खांदा देणारे आमचे महाराज रामकृपेला त्यांचा शेवटचा दिवस होता. जरी ते शरीराने जरी गेले असतील त्यांची उडी वाचणार आहे महाराज म्हटल्याप्रमाणे की आता सुद्धा बाबा असते, मामा असते, तेच पुढे पुढे असायचे. आपल्या आजच्या संप्रदायाला महाराज बरंचसं त्यांचा हातभार आहे. आपल्याला माहिती नव्हतं, कारण माझी भेट फक्त 1 तास त्यांच्या घरी मी गेलो. आम्ही 1 तास त्यांच्या घरी तेवढंच. मागच्या सोमवारी त्यांच्या घरी मी 4 दिला होता. मागच्या सोमवारी 4 दिवस झाले होते आणि असंही वाटलंही नव्हतं की बाबा जातील म्हणून. ठीक आहे, तसं थोडं वाईट वाटलं, परंतु त्यांनी त्यांचा पर्वकाळ साध्य केला. रामनवमीच्या दिवशी यासाठी केला होता टास शेवटचा दिवस कोण बाबा बोलता बोलता काय चुकलं असेल तर मला क्षमा करा, कारण मी काही बालक कोबडा आहे, मी काही कीर्तनकार नाही, कुठून शिकून आलो नाही. माझ्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, ब्रह्ममूर्ती राणा बाबा, जयसिंग बाबा, श्रीरंग वैटे बाबा, पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने, आमचे वारके बाबा इथे बसले यांच्या कृपा आशीर्वादाने जे मला अवगत झालं ते 2 शब्द फक्त मी बोलण्याचा फक्त प्रयत्न केला. चांगला असता त्याचं नामचिंतन करा, काय वाचाने नामस्मरण करा. महाराज असेच का बोलले, असंच आहे का, त्याचा विचार करा, चालेल. आणि जे वाईट असेल बोलण्याच्या उभारून एखाद्याला स्पर्श करून गेला असा शब्द तो माझा मला परत करा, मला एवढं सांगा, त्याच्यामध्ये मी दुरुस्त करेन. कारण मी नंतर संपल्यावर महाराजांना विचारतो, महाराज बरोबर बोलू नका, महाराज असं नाही असं, ती चूक दुरुस्त होते. म्हणून काही चुकलं असतं मला क्षमा करा.
Hare